नमस्कार. सुदगिल संवाद आंबट गोड या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. या चॅनलची निर्मितीच मुळात कल्याण डोंबिवली परिसरातील नामवंत व्यक्तींचा प्रवास आणि त्यांची वाटचाल आपणापर्यंत पोहोचवणे हा आहे. चला तर मग आजच्या या गप्पांना आपण सुरुवात करूया. तर आपल्याला नॉर्मल हापूस माहिती असतो, केसर माहिती असतो, लंगडा पाय माहिती असतो, फार फार दशहरी, चौसा, आम्रपाली, नीलम, मलगोवा, मल्लिका. बापरे बापरे, एवढे प्रकार आहेत. हे तर आपले काढले तर 15-20 प्रकारचे आंबे तुम्हाला मी आता प्रेझेंट जाती देऊ शकेन. बाहेरच्या जाती म्हणजे मियाजाकी, अच्छा, नौंडॉक माई, नूरजहा, अच्छा, कीट, केंट अशा सगळ्या आंब्याच्या जाती देऊ शकतो. बाप रे बाप. इव्हन केळीमध्ये आता ऍट प्रेझेंट आमच्याकडे आपण जी रोज डे टू डे बाजारात केळी मिळते, हिरव्या सालीची केळी, हल्ली ती पिवळी मिळते बाजारात, ती असते. एक वेलची केळी असते, एक पूर्वी राजेळी केळी मिळायची, लांब मोठी असायची. एक तुमच्या ती मिळेल, लाल केळी मिळेल, एक ब्लू जावा केळी म्हणून आली ती मिळेल. केळीचे 4-5 प्रकार मिळतील. म्हणजे सगळ्या प्रकारचं तुम्ही आता म्हणजे फळं म्हणा किंवा पेरू मध्ये आता नॉर्मल आपण पेरू खातो, मार्केटला गेला पेरू घेतला, पण पेरू मध्ये VNR पेरू, रेड डायमंड पेरू, अलाहाबाद पेरू, लखनौ पेरू, काळा पेरू, हायपिंग पेरू, तैवान पेरू. बापरे, एवढे पेरूचे प्रकार आहेत. मिनिएचर पेरू, फणसामध्ये तसेच आहेत प्रकार. हो का? फणसामध्ये बरेच प्रकार. मला असं वाटतं म्हणजे की तुम्ही आता म्हणजे काय म्हणतात ना, परिपूर्ण परिस्थितीमध्ये आता आहात. जे लोकांचा डिमांड आहे त्याप्रमाणे तुम्ही आता सगळ्या काही गोष्टी देऊ शकता असं मला. डिमांडच्या पुढे म्हणजे आता बरेच आले ना लोकांना नवीन काय सांगा. फार्म हाऊस तुमचा आहे जर का, बरोबर, तुम्ही आमच्याकडे गेले 15 वर्ष येत आहे आणि असे वर्षानुवर्ष येणारे कस्टमर आहेत, ते वर्षातले 12 महिने येणारच. अच्छा, महिन्यात एक फेरी मारणार. नवीन काय सांगा, आमच्याकडे नवीन मियाजाकी आंबा आला, आंबा द्या. परत नेक्स्ट टाइम नवीन काय आलाय, आमच्याकडे नवीन पेरू आलाय, तो द्या. पण मला आता सांगा की अत्याधुनिक सोयीनुसार तुमच्याकडे आता जसं ऑनलाईन पण बुकिंग वगैरे होतं, डिलिव्हरी केली जाते? करतो, पण कमी प्रमाणात करतो. अच्छा, एवढं आम्ही ते चाचपडतोय, तेवढं आम्हाला अजून ते मॅनेज होत नाहीये, पण त्या दृष्टीने आम्ही ते वाटचाल सुरू. कारण हल्ली लोकांना ती सवय आहे की मोबाईलवर बघायचं आणि तुम्हाला ऑर्डर द्यायची आणि झटपट आमच्याकडे डिलिव्हरी करा, काय असतील ते पैसे तुम्हाला आम्ही ऑनलाईन पाठवून देऊ म्हणून. बरोबर बरोबर. म्हणून मी विचारलं की असे पण सोय तुम्ही आता करण्याच्या तयारीत आताच्या सिच्युएशन सुरुवात झालेली आहे. सगळ्यात सर महत्वाचं आणखीन एक मला असं विचारायचं की आता हा पद्धत आत्ताच्या पद्धतीने जर पाहिलं तर लोकांना अनेक विविध प्रकारचे विकार होतात, अनेक विविध समस्या आहेत, किंवा मोबाईल म्हणा किंवा कॉम्प्युटरच्या भाषेत म्हणायचं झालं की त्याच्यामुळे फार त्रास होतो. पण मग अशा सिच्युएशनला आपल्याला ह्या अशा छान निसर्गरम्य, ही निसर्गरम्य हेच म्हणेल मी, तर अशा ठिकाणी काय सर आहे काय? हे ऑल स्पाइस म्हणतात. अरे वा, सगळ्या प्रकारचे मसाले एकत्र एकाच झाडामध्ये, लवंग, दालचिनी, तेजपत्ता सगळे एकाच झाडामध्ये. ऑल स्पाइस. मग तुम्ही घरी पुलाव करताय, काय राईस करताय, बिर्याणी करताय, सुंदर सर सुंदर, तर तुम्हाला 3-4 प्रकारची झाडं लावायची गरज नाही. एक झाड बाल्कनीत लावा, सावलीत सुद्धा होते आणि सुगंध यायचा माहितीये, अप्रतिम. सगळे मसाले आहेत सर याच्यामध्ये, एकाच झाडामध्ये. हा, ऑल स्पाइस. पण मग हे रोप आपल्या इकडे जगेल सर वातावरणामध्ये आपल्या? चांगल्या प्रकारे जगते. सुंदर सुंदर सर, मला हे न्यायला आवडेल. मी आजच फणस तुम्हाला माहिती असेल, कोकणामध्ये जो भाजी करतात त्याच्या कापा करून निरफणस म्हणतात. अच्छा, त्याचा मोठा वृक्ष पण आहे मागे निरफणसाचा. अच्छा अच्छा, मोठा वृक्ष आहे. हे तुम्ही निरफणसाचे काप करून खाल्लेत ना, हा सर, तर तुम्ही एकदम जस्ट लाईक फिश तुम्हाला असे लागतात. खरोखर म्हणजे मी म्हणतो निसर्ग सर आपल्याला भरभरून देत असतो, फक्त त्याचं जतन करणं आणि त्याचा उपयोग करणं हे आपल्या हातात आहे. म्हणजे मी मुलाचा मुद्दा माझा तोच होता. आपण ते करोनामध्ये पाहिलं असेल, कापराचं झाड लावलं का एवढ्या जागेपर्यंत ते ऑक्सिजन देते, एवढं करते. हे कापराचं झाड, कापूर. हे पुष्पा पिक्चर पाहिला असेल ना, तो लाकड चोरी करतो. चंदन, चंदन, रक्तचंदन, रक्तचंदन, सँडल, पुष्पा. चंदन पुढे रेग्युलर चंदन पण आहे इथे, हे रेग्युलर चंदन आहे. हे रेग्युलर चंदन आहे. पुष्पा पिक्चर आल्यापासून आमच्याकडे रक्तचंदनची डिमांड वाढली. क्या बात आहे. लोकांमध्ये अवेअरनेस वाढला. सुंदर. ते केळीच आहे का? हा, लाल केळी आहे. अच्छा, लाल केळी. लाल केळी. त्या आंब्यात मला जाती मालव ना मी, तसं लिहायचं मियाजाकी,
त्याला देऊन ठेवलं त्यावरती. हे बघ, गोवा मानखुरास, तोतापुरी लेबलिंग करून ठेवले असतात. आणि तुम्ही बारमाही आंबा जो विचारला मगाशी, हा सर. त्याचं नावच आहे ATM, एनी टाइम मँगो. अच्छा, ATM आपलं ATM. एनी टाइम मनी. हो. आता याला ते आता मोहर यायला सुरुवात झाली. छोटी छोटी झाड आहेत. थंड पाऊस जरा यंदा लेट झाला त्यामुळे. येस, मोहर पकडलाय. पकडतो त्याला नसताना. अगरवूड. पण मग याच्यावर सर कीटकनाशक वगैरे ह्या सगळ्या रेग्युलर करावं लागतं. आणि एवढे प्रकार आहेत त्यामुळे ते काळजी घ्यावी लागते. खताची रेग्युलर खतं टाकायला लागतात, त्याची फवारणी करायला लागते खतांची. हे खरोखर सर सोपं काम नाही. आपण सिंधू म्हणतो आंबा आहे. म्हणजे एखादं लहान बाळ जसं त्या आंब्याची सांभाळतो. जात आहे सिंधू. अच्छा. याची आतमध्ये आपण जे आंब्याची कोय म्हणतो ती अगदी पातळ पुठ्ठ्यासारखी असते एकदम. सिंधू आंबा आपल्या विद्यापीठाने, दापोली विद्यापीठाने विकसित केलाय. बिनकोईचा म्हणून काढला होता पण बिनकोईचा झाला नाही तो. अच्छा. एकदम पातळ. पातळ. हे लहान बाळासारखं सर हो, सगळं हो. झाडांना सांभाळायचं असेल, हो, कारण ते हो. काय बोलत तर नाही ना. बरोबर. तेव्हा आपल्याला समजून घ्यावं लागत असेल. जांभळामध्ये आपल्याकडे सफेद जांभूळ पण असते. आपण जांभूळ नॉर्मली काळं बघतो, हो हो. त्याच्यामध्ये सफेद रंगाचं सेम टू सेम सफेद रंगाचं जांभूळ येते. अच्छा. आणि आपल्या जांभळाला यायला 4-5 वर्ष लागतात झाडाला. बर. हे लगेच 1-1.5 वर्षामध्ये येऊन जाते. पण मग ह्याचा शरीरावर काही अपाय नाही होत? नाही नाही नाही. हे कसे कुठल्या कुठल्या जगातल्या इतर देशातल्या घेऊन जसं चिकू भारतात काही वर्षापूर्वी पोर्तुगाजांनी आणला. हा. आता चिकू आपलाच झाला. आपला काही भाज्या जसं टोमॅटो वगैरे बाहेर नाही आपलाच झाला. बरोबर बरोबर. तसं 2-3 जनरेशन गेल्यानंतर ते आपल्याकडे होऊन जाते. हे फणसाचं आहे ना सर? हे ते निरफणस म्हटलं ना, नीलफणस. निरफणस. अच्छा. इथे काही मोठी मोठी रोपं असतात. हल्ली बांधकामामध्ये बरीचशी झाडं कधी नवीन नवीन बिल्डिंग झाल्यावरती काढली जातात, तोडली जातात. तर तेव्हा मग एका झाड लावलं की 10 धावा हो हो हो. कमीत कमी 5-6 फुटाची तरी लावून जा. मग त्यावेळी अशा मोठ्या झाडांची मागणी फार चांगली असते. पण त्याच्या मागचा उद्देशच मला असं वाटतंय की 4 ते 5 फुट झालं की ते झाड ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक जगतच. कारण त्याला त्यामुळे ते मोठं फाईट सांगतो. करण्याची कॅपॅसिटी त्याची वाढलेली असते. बरोबर बरोबर. खूपच छान सर. हम्म. आणि मला असं वाटतं ह्याच्यामुळे आरोग्यावर सुद्धा चांगला परिणाम होत असेल. म्हणजे आमचं असंच म्हणजे आपापसात आमची चर्चा होते. असं आम्ही लोकांशी बोलून एक आम्ही ह्याच्या कन्क्लुजनला आलेलो आहे की जी माणसं रेग्युलर झाडांचं छंद जोपासतात म्हणा किंवा ते झाडांकडे वेळ देतात, आवड हा. असेल, रमतात. हा. त्यांना डॉक्टरकडे कमीत कमी जावं लागतं. अच्छा. आणि ही गोष्ट तुम्ही पण नोटीस करा, तुमच्या पण लक्षात येईल. म्हणजे निसर्गाच्या जेवढं आपण जवळ जाऊ हा तेवढं आपलं आरोग्य धडधाकट. बस बरोबर. म्हणजे त्याला गोळ्या वेळा खायची गरज गरज नाही, नाही. सलाईन किंवा फक्त इन्सुलिनची काही गरज नाही. फक्त तुम्ही रोज थोडासा वेळ तुमच्या गार्डनिंग साठी द्या. हा. तुमची काय छोटीशी टेरेस आहे, छोटीशी हा. बाल्कनी आहे, हा. तुमच्या घरात 2 झाड आहेत का 5 आहेत, पण त्याला तुम्ही वेळ द्या. अच्छा. त्यांची पण निगा राखली जाईल. छान. आणि तुमचं आरोग्य होईल. ही लिची आहे, आपण आता लिची खातो ना, हा 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 हा. ही लिची आहे. त्याचं मोठं झाड होते अच्छा. लिचीचं. हे लक्ष्मण फळ, सॉरी हनुमान फळ. हनुमान अनोना. फळ. हा, हा. हल्ली कॅन्सरसाठी या फळाचा उपयोग चांगला होतो. अनोना. मग ही सगळी तुमच्या सर तिकडनं फार्म हाऊस मधनं तयार फार्म होऊन हाऊस आलेली मध्ये आहे? आम्ही जी विक्री होते हा. तर त्याच्यामधलं जेमतेम 20% प्रोडक्शन आम्हाला आतापर्यंत करायला जमलंय. बर. आणि ते शक्य पण तेवढंच आहे. हा हा कारण आमच्याकडे जी झाडं येतात हा. तर केरळमधनं, हा. त्याच्यानंतर वेस्ट बंगालमधनं, हा. आंध्र प्रदेशमधनं, हा. गुजरातमधनं, अच्छा. कोकणातनं. अच्छा, बाहेरच्या प्रांतात अशी हो, मागवावी लागतात. हो लागावे लागतात. बरोबर. आता हे अवाकाडो चालली जरा फॅड आलेलं आहे. अवाकाडो बटरफ्रूट, हो, 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 हो. हे अवाकाडोचे प्लांट्स आहेत. अच्छा. मोठा प्लांट आहे अवाकाडो. तुम्ही ते रंबुटान खाल्लेत का? लिची सारखे हल्ली नाही नाही मार्केटला, नाही. प्रॉफिट मार्केटला फार असतात रंबुटान. अच्छा. हे रंबुटानचे प्लांट्स आहेत. ही आपली मलबेरी, महाबळेश्वरला मलबेरी शेक मिळतो ना, हो मलबेरी. हो. पण मग सर तुमच्याकडे जर का एखादा कोणी असा आला की हा. मला गिफ्ट द्यायचंय हा, वाढदिवसाला म्हणा भरपूर किंवा येतात, ह्याला, भरपूर येतात. तर तुम्ही असं काय पॅकेज वगैरे करून Package ठेवलं नाही. आहे? त्यांना विचार तुम्हाला घ्यायचं आहे तर तुम्हाला काय प्लांटेशन करण्यासाठी द्यायचंय हा. का, छोटं टेबल पीस द्यायचंय, कसं काय काय द्यायचंय, हा, हा, हा. त्याची म्हणजे काय त्याची नीड आहे त्यांच्या- हा, need त्याप्रमाणे प्रमाणे.
बरेच लोक मला खरंच लोकांना हे सांगायला आवडेल की आपण एखाद्या बर्थडेला जातो किंवा एखाद्या वाढदिवसाला जातो, 60वा वाढदिवस आहे किंवा लग्नाचा 50वा वाढदिवस आहे, अशा वेळेला इतर काहीतरी अनावश्यक गोष्टी देण्यापेक्षा तो प्रकार खूप वाढलाय हल्ली, वाढलेला आहे. खूप वाढला. लोकांमध्ये अवेअरनेस वाढत चालला डे बाय डे. हा. आणि लोक हल्ली बाबा बुके दिला तुम्ही एक 200-300 रुपयाचा बुके तुमचा 2 दिवस राहत नाही. हो हो पण खरं ते आहे. तुम्ही 100-200 रुपयाचं झाड दिलं, हा ते त्याला पाणी नाही टाकलं तरी ते महिनाभर राहतं. परत हे पण असेल ना, म्हणजे इन प्लांट आपण हे असतील ना रोप हो. जी घरामध्ये ठेवून पण आपण तशी राहू तो शकतात. मातीच असतात ना, तशी गिफ्ट साठी निवड केली जाते. आणि बरेच तो जणांना लोकांचा आवडतं वाढला. म्हणून ते जोपासतात पण आणि जोपासतात. ते राहतं पण ना. बरोबर आहे. हे कुठले प्लांट्स आहेत हे sir? पॉइन्सेटिया म्हणून आहेत. हे तुम्हाला इंडोर मध्ये चांगले राहतात. ह्याची पानं विंटर मध्ये अशी लाल होतात. पॉइन्सेटियाची हम्म. हे पण गिफ्टिंग साठी फार मोठ्या प्रमाणात त्याची मागणी असते. 2-3 महिने चांगले लाल राहतात. म्हणजे याला उन्हाची अशी काय विशेष त्याला एक आवश्यकता फक्त पॉइन्सेटियाला उन्हाची गरज नाही. हा. पण फुल झाड म्हटलं कोणतेही तुम्ही हा. तर मॅक्झिमम सनलाईट तुम्हाला फार जरुरी आहे. अच्छा कोणत्या फुलझाडांना सूर्यप्रकाश नितांत करायचा. अच्छा. आज तर ही एवढी मोठी नर्सरी आपण सांभाळायची, हा. ह्या सगळ्या झाडांना अगदी आपल्या लहान बाळासारखं सांभाळायचं, हा. हे काय एकट्या दुकट्याचं काम नाही, आहे असं नाही, मला नाही. वाटत नाही सर. बरोबर. तर मग साधारण ह्याला तुमच्याकडे किती स्टाफ आहे आणि किती staff आपल्याकडे आहे? जणांचा 15 ते 20 लोकांचा स्टाफ आहे. अच्छा. त्याला रोजच्या रोज पाणी घालणं, त्यांना काय खत निगा राखणं, कधी औषध फवारणी करणं, म्हणजे जातीने तुम्ही लक्ष ठेवतात पण हो, सगळं हो. त्यांच्याकडनं करून त्यांच्याकडनं घेतलं जातं. करून घ्यायला आलं त्यांच्याकडे. मग असे किती वर्षापासूनचे आहे तुमच्याकडे कर्मचारी? कर्मचारी आमच्याकडे 30-30 वर्ष जुने आहेत. क्या बात आहे 30-30 sir. वर्ष, जुने आहेत. 35 वर्ष पण आहेत का एक दोन. वा वा, म्हणजे 2-2, 3-3 तप झालेले हो. कर्मचारी तुमच्याकडे हो, आज हो. आहे. म्हणजे एक प्रकारे त्यांची नाळ ह्या पाठारे नर्सरीशी अगदी जुळलेली, हो. जुळलेली आहे. बरोबर. आणि त्यांचं मला असं वाटतं सर, शारीरिक हे जे आहे स्वास्थ्य आहे ते पण ते चांगलं आहे. पण चांगलं असेल नकळत. बरोबर. बरोबर ना, कारण ते हो. सतत या निसर्गाच्या बरोबरच आहे. हो, हो. एक आम्हाला नवीन आम्ही एक बाहेरनं वड आणलाय. अच्छा. नॉर्मल वडाची पानं आपली हम्म. हिरवी असतात. अच्छा. या वडाची पानं गोल्डन आहेत. पण मग हा वड मोठा होत नाही का? मोठा होणार, जमिनीत लावला तर मोठा वृक्ष होणार. आता ते हा, जरा कमी बोन्साय जागेत आहे. बोन्साई करण्यासाठी त्याला लहान कुंडीमध्ये लावलेलं आहे. अच्छा पण याची पानं पिवळी गोल्डन कलरची आहे. अच्छा. नॉर्मल वडाची पानं dark हिरवी असते. हिरवी असतात. हा हा. याचं इंडोर रेंज आहे सर्व. हम्म. आता सर, तिथे मला त्या कुंड्या दिसत आहेत, हा, हे पण काय नव्याने सुरू केले का तुम्ही काय? थोडं त्याचा डिस्प्ले वाढवला आता. बरं. पण लोकांचे आता घरामध्ये चांगलं डेकोरेट ठेवणं, हा. ऑफिसेस आहेत, हॉटेल्स आहेत, हा, तर त्याच्याकरता ती मागणी वाढत चालली. म्हणजे त्यासाठी त्यांना असं मुंबईला किंवा इतरत्र जाण्याची गरज नाही. गरज नाही. कल्याणमध्ये सगळ्याच गोष्टी तुम्ही आज आणून ठेवलेल्या हो, दिसत आहेत हो. आम्हाला. हो, हो. म्हणजे नुसत्या फार्म हाऊस मध्ये नाही तर घरात सुद्धा तुम्ही खूप वैविध्यतेने पॉट्स वगैरे ठेवू शकता हो, हो. आणि घराची शोभा वाढवू शकता. लिव्हिंग रूम मध्ये एखादा मोठा पॉट ठेवला, हा. तर चांगलं मोठं एक झाड लावलं, असं लोकांना हल्ली त्याची क्रेज फार वाढलेली आहे. स्टँड पण दिसत आहेत मला हो, इथे हो. विविध प्रकारचे, कारण जागा शेवटी कमी आहे ना आता. हम्म. पहिलेसारखी जागा राहिलेली नाही. मग इथे आवश्यक असलेले जे काही उपकरण असतात, म्हणजे जमीन खुरपणी करणं वगैरे, सगळं सगळं कटिंग, सगळ्या ह्या प्रकारची सगळ्या गोष्टी पण आपल्याकडे मिळतात. उपलब्ध असतात. पेस्टिसाइड पण सगळं सगळ्या मिळतं. प्रकारची जी कीटकनाशक औषधं, हा. त्याला लागणारी छोटी मोठी हत्यार, अच्छा कटर्स, अच्छा. जे काय गवत कापायचे मशीन्स, म्हणजे पाठारे नर्सरीमध्ये आल्यानंतर Under one roof तुम्हाला सगळं- रोपापासून मातीपासून सगळंच अंडर मिळणार. वन रूफ तुम्हाला सगळं मिळेल. कुठे बाहेर जायची गरज नाही. छानच आकर्षक सर तुमच्याकडे केले तुम्ही, आणि विजन पण छान आहे. अच्छा, हे पण आहेत. अरे वा वा, छानच. तुम्हाला मगाशी म्हटलं ब्लू जावा केळी, सगळ्यात कॅक्टस, हे लहान लहान सक्युलंट्स आहे हल्ली. डेस्कवर तुम्हाला कम्प्युटर काम करताना कम्प्युटरच्या बाजूला एक काहीतरी थोडा फील व्हावा नॅचरल, अच्छा. त्यामुळे सक्युलंटची मागणी वाढत चालली आहे. ह्याला पण मग maintenance याला काही नसतं. उन्हाची वगैरे काही- ऊन थोडंफार द्यावं लागतंय. अच्छा पाणी एकदम कमी नाहीच्या बरोबर. अच्छा पण विशेष याला मेंटेनन्स काही नसतो. अच्छा. तो लहान लहान पॉट मध्ये हल्ली ते, आणि जो तो हल्ली कम्प्युटरवरती बसतो, तो बाजूला काहीतरी त्याला लाईव्ह पाहिजे, बरोबर आहे. त्यामुळे ती मागणी वाढत चालली. मग त्यामुळे मन पण जरा प्रसन्न प्रसन्न राहतं, राहतं. प्रफुल्लित हो. राहतं, काम करण्याचा उत्साह वाढतो. बरं. हे सगळे इंडोरचेच प्रकार आहेत. हे पूर्ण तुम्ही घरात ठेवू शकता, अच्छा. लिव्हिंग रूम मध्ये ठेवू शकता. घरात ऑक्सिजन पण देत राहील, शो पण येत राहील. सर, तो मनी प्लांट दिसतोय. मनी मनी प्लांट. प्लांट बद्दल अशा लोकांच्या काय समज आहेत
की मनी प्लांट जर चोरून आणला तर बरोबर. पैसे आधी घेतात. पूर्वीचा समज होता. म्हणजे तुमच्याकडे विकत घेतात का आज? घेतात, विकत चोरून नाही नाही, मनी प्लांटची मागणी एवढी असते हा तर त्याचा 12 महिने त्याचं शॉर्टेजच असते. अच्छा. आणि गिफ्टिंग साठी वगैरे ते एकदम लोकांना आयडियल पडतं. आणि त्याला जास्त बल्कमध्ये मला वाटतं संगोपन पण करायला नाहीये लागत काही. नाही. नुसतं बल्क- पाणी दिलं किंवा बल्कमध्ये माती तुम्हाला लावलं तरी कॉर्पोरेटला वाटायचे 200, 500, 1000 चालेल. अच्छा. तर तो मनी प्लांट दिला जातो. तर लोकांकडे पण चांगल्या मोठ्या प्रमाणात टिकतो मग तो. बरोबर. टिकणारं झाड आहे. येस. इथे आपलं काउंटर आहे. एक काउंटर घे मला हा. त्या ह्याच्या स्टाफच्या चालेल. लावून जाईल आणि मग बाहेरचं घेऊ आपण. इथे पूर्ण सगळ्या प्रकारची औषधं, खतं, कीटकनाशक, त्याच्यानंतर तुझे टूल्स वगैरे, असे लहान कटर्स वगैरे पूर्ण सगळ्या प्रकारचे सीड्स, बियाणी सगळ्या प्रकारची. ठिबक सिंचनचं सगळं सामान आणि फवारणी पण. फवारणी पंप ते लावून द्या. पेस्ट कंट्रोल साठी लागणारं सगळं साहित्य आपल्याकडे उपलब्ध असतं. बाहेरचं घेऊ. पेस्ट कंट्रोल जे करतात ना, हा, हा, हा. पेस्ट कंट्रोल सगळं लागणार सगळं मटेरियल म्हणजे तुमच्याकडे मला पेस्टिल लागतात याला ते घेऊन जातो पेस्टिल. ते पहिल्यांदा लिक्विड नेलं जातं पण ते नाही जमलं. हा. तेच आपलं बरं रेडी. हा, कारण ते फार आपलं- स्ट्रॉंग आहे ना मला. कल्याण सराउंडिंग मधले पेस्ट कंट्रोल वाले जेवढे आहेत ना, हा. ते सगळे मेजॉरिटी आपल्याकडनं घेऊन इकडनं छोटे मोठे पेस्टिल bottle- मुळे ना कुठल्याही पद्धतीने हा. मला खरोखर आज सगळ्या आमच्या कल्याण डोंबिवलीकरांकडनं सर तुमचे खरोखर दोघांचे आभार की तुम्ही इतकं तुम्ही आम्हाला छान संधी दिली, पद्धतीने- तुमचे नाही, आभार. नाही, तसं नाहीये. हो, हो. इतक्या छान पद्धतीने आज वेळ दिला हा. आणि आमच्या सर्व युट्यूब व्ह्युअर्स जे आहेत हा. यांना सगळ्यांना सांगितलं की हा. काय काय गोष्टी इथे आहेत. तुम्ही त्यासाठी त्यांच्या लोकांच्या गरजेनुसार एक स्टेच्या दृष्टीने हम्म. तुम्ही स्वतः एक फार्म हाऊस सुद्धा विकसित हो, केलेले हो. आणि खास करून आमचे शेजारी समेत बंधू हा. हे देखील आणायचं यावेळेला योगायोगाने आले. आले. त्यांनी इथे खूप चांगली माहिती सांगितली, चांगल्या गोष्टी त्यांनी इथे सुचवल्या. पण नर्सरीच्या व्यवसायाच्या दृष्टीने आमच्याकडे हे कसे तर समर साहेब आले तसे सगळे आपल्या पंचक्रोशीतले जे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्यांची सगळ्यांची म्हणजे शिंदे साहेब आपले खासदार साहेब ते आमच्याकडे रेग्युलर येतात. क्या बात आहे, अभिमानाची गोष्ट आहे. सर मला जाता आता एवढंच सांगा की तुम्ही आमच्या कल्याणकरांना डोंबिवलीकरांना काय सांगू शकतात याच्याबद्दल नर्सरी? कल्याण डोंबिवलीकर किंवा आपले समस्त जे काही बांधव आहेत, तुम्हाला जिकडे मिळेल जागा घरामध्ये तुमची बाल्कनी आहे, तुमचं काय अंगण आहे, एक का होईना काही ना काही प्रत्येकाने निसर्गाची फार मोठी सध्या गरज आहे. बरोबर. टेम्परेचर एवढं वाढत चाललंय, ग्लोबल वॉर्मिंग आपण बघतोच आहे. एसी शिवाय पर्याय नाही. त्याचं कारण एक आहे, जेवढं तुम्हाला जमेल तिकडे जमेल तिथे झाडे लावा, झाडे जागवा, एवढंच एक सांगू शकतो. धन्यवाद सर, खूप खूप चांगली Okay. माहिती दिली. आपल्या सर्व पाठारे कुटुंबियांचं आम्ही खरोखर शतशः ऋणी आहोत की खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही आज आमचा निसर्गाचा समतोल राखताय. कल्याणकरांना आम्हाला खास करून ऑक्सिजन व्यवस्थित पुरवताय. बरोबर. त्याबद्दल मी पुन्हा एकदा आमच्या सुतगिल संवाद आंबटगोड या चॅनलच्या माध्यमातून आपलं दोघांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू.